शेतकरी बंधूंनो, मी प्रफुल्ल भोयर प्रवर्धन तर्फे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आज आपण आलो आहे हर्षी या गावला प्रवर्धन सीड्सचं एक सेवान शिंदे काकांकडे लागलं आहे. तर आपण या एक सेवानाबद्दल त्यांचं काय मत आहे आणि ते आपल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू इच्छिता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम शिंदे काकाजी, तुम्ही आम्हाला तुमचा परिचय द्या. भास्कर पांडुरंग शिंदे, राहणार हर्षी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. अच्छा, तुमचा मोबाईल नंबर आमच्या शेतकऱ्यांना 9552 1976 28. 9552 1976 28. तर आपण हे जे प्रवर्धन सीड्सचं एक वाण लावलं आहे, तर तुमचं काय मत आहे या एक वाणाबद्दल? एक्सवान रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे याच्यात. म्हणजे रोगराईला बळी पडत नाही. मावा तुडतुड्याला पहिलेपासून. अच्छा, थोडा अटॅक कमी येते याच्यावर, येते पण कमी येते थ्रिप्सचा. आणि वेचणी सोपा आहे, वजनदार आहे. वेचणीला सोपा आहे, वजनदार आहे आणि वजनदार असल्यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि उत्पन्नाला चांगलं आहे समजा. हो. तर हे जे तुम्ही 100 वाण लावला, यावर्षी किती पॉकेट लावले तुमच्या शेतामध्ये? यावर्षी 1 पाकिट लावलं. यावर्षी एक, या आधी लावलं होतं का? हो, मागच्या वर्षी पूर्ण 10 पाकिट होते. मागच्या वर्षी पूर्ण 10 पाकिट होते. काही कारणास्तव यांनी नवीन वाण तुमच्या शेतामध्ये घेतले आहे. हो. त्यामुळे एक थोडं कमी करून नवीन वाणावर जोर दिला होता. हो. तर आता काय वाटतं तुम्हाला की पुढच्या वर्षी काय करावं? नवीन वाणावर तुमचा कल राहील की एकला तुम्ही रिपीट कराल? नाही, एक्सला रिपीट करणार आहे. अच्छा. पूर्ण एक्स लावणार पुढच्या वर्षी. म्हणजे तुम्हाला एक वाणाबद्दल जो दांडगा अनुभव आहे मागील काही वर्षापासूनचा, हो. तो यावर्षी तुम्हाला वाटलं की आपण एक पाकिट लावून कुठेतरी चुकतो आहे बा, आणि आपण रिपीट पुन्हा एक वाण हे लावायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. तर माझे शेतकरी जे बंधू आहेत त्यांनी काही वर्षापूर्वी एक वाण लावलं आहे आणि त्यांना वाटते की आता आपण एकच एक वाण लावून बोर झालो आहे, कंटाळलो आहे, नवीन वाणापासून चांगलं येत आहे असं ज्यांना वाटते, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता ह्या एक वाणाबद्दल? या बोर होण्यात आमचं जवळपास 15-20 क्विंटल नुकसान झालं. अच्छा, म्हणजे तुम्ही नवीन वाणाकडे जो कल केला की हो. अचानक मार्केटमध्ये भरपूरशा कंपन्याचे नवीन वाण मार्केटमध्ये अवेलेबल होत आहे दरवर्षी. हो. तर नवीन वाणाच्या गुणखापामुळे काय होते की आपण प्लॉट न पाहता कुणाच्या सांगण्यावरून आपण ते व्हेरायटी खरेदी करून घेतो आणि नंतर ते आपल्या जमिनीला मॅच नाही होत म्हणा, किंवा तुमच्या नियोजनामध्ये नाही बसत म्हणा. या सगळ्या गोष्टीमुळे जे तुमचं नुकसान होऊन जातं अचानक. तर या गोष्टी न घडता आपण जे वाण पाहिलं आहे, जे वाण आपल्या शेतात दरवर्षी घेत आलं, त्या वाणावरच जास्त भर दिला तर चांगलं राहील बा. आणि हे एक जे वाण आहे, एव्हरग्रीन वाण आहे प्रवर्धन सीड्सचं. तर या वाणापासून तुम्हाला जे काही आजपर्यंतचा जो अनुभव आला आहे, मागच्या वर्षी तुम्हाला जो रिझल्ट होता, यावर्षी तो आता या एका पाकिटपासून रिझल्ट आला, याबद्दल थोडंसं शेतकऱ्यांना आमच्या आम्ही म्हणजे मागच्या 5-6 वर्षापासून एक्स लावतो. अच्छा, पहिल्या वर्षी 2 लावले, नंतर 4 लावले, मागच्या वर्षी 10 लावले. दरवर्षी म्हणजे तुम्ही पाकिटांची संख्या वाढवतच गेली? हो, वाढवत गेलो. आणि मागच्या वर्षी पूर्ण 5ला 5 एकर पूर्ण कॉटन एक्सचाच होता. अच्छा, 72 क्विंटल झाला. 5 पाकिट पासून तुम्हाला हा. 72 क्विंटल कापूस आला. हो. तर तुम्ही पुढच्या वर्षी किती पॉकेट खरेदी नाही, कराल? पूर्ण एक्सच राहील आमच्या. अच्छा, पुढच्या वर्षी एक हो. आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपणही पाहू शकता शिंदे काकाजींनीच त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे. पुढच्या वर्षी आपणही आपल्या शेतामध्ये एक वाणाची जरूर निवड करावी.